जय हरी माऊली जय हरी. RCA प्रस्तुत पाऊले चालती पंढरीची वाट जशी माती तसं खत या कार्यक्रमामध्ये 20व्या नंतर तुमच्या सगळ्या वारकऱ्यांचं मी पुन्हा एकदा भरभरून स्वागत करतो. माऊली ऐकले ना ते आजोबांचे विचार. बघा ना ह्याला म्हणतात खरी भक्ती. आणि खरी भक्ती म्हणजे खरी वारी. आणि खरी वारी ही प्रत्येक वारकऱ्याला समजलीच पाहिजे. नाही आपण सगळे समजून घेऊया. तोपर्यंत तुम्ही ऐका एक निरूपण. जय हरी माऊली जय हरी. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज की जय. सद्गुरु दादा महाराज अप्पा महाराज की जय. पंढरीनाथ महाराज की जय. पांडुरंग अवतारानंतर मग संतांचे अवतार झाले. निराळं वाङ्मय निर्माण झालं. पण एक आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की आपण फक्त म्हणतो मातृदेवो भव पितृदेवो भव हे आपण म्हणतो, पण खरंच तसं आहे का? म्हणताना म्हणतो असेल तर आनंद आहे, पण नसेल तर विचार करण्यासारखी बाब आहे. केवळ आम्ही नुसतंच म्हणायचं का मातृदेवो भव पितृदेवो भव? मी कधी कधी विनोदाने सांगतो मातृदेवो भव पितृदेवो भव हेही बरोबर आहे. सध्या पत्नी देवो भव असंही घडलंय. काय याचा अर्थ तिला डावलायची असं नव्हे, पण ज्यांच्यापासून आमचा जन्म आहे त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता जास्तीत जास्त लक्ष देणं सध्याच्या युगामध्ये एवढं तरी शक्य आहे. म्हणून पांडुरंग भक्ती पांडुरंगाची उपासना मला वाटतं याला एक मूलभूत सामाजिक कारण आहे. आणि म्हणून वारकरी संप्रदायाचा पाया पांडुरंग आहे. असा कटावर कर ठेवून उभा आहे. त्याच्याकडे जर आपण बघितलं तर हातामध्ये काही आयुध नाहीत. कृष्ण अवतारामध्ये सुद्धा चक्र होतं वगैरे वगैरे. इथे नुसता कटावर कर ठेवून उभा राहिला. बस कमरेवर हात ठेवला. कमरेवर हात ठेवला की समजावं विठोबा. धनुष्यबाण घेतला की समजावं राम. चक्र घेतलं की समजावं कृष्ण. पण इथे कसं आहे, कटावर नुसते हात ठेवले. पांडुरंगाचे कटावर हात बघा तुम्ही. एकाने मला विचारलं की पांडुरंगाची ओळख काय? म्हटलं कटावर हात ठेवणं पांडुरंग, खाली केला की विष्णू. एक गमतीचा मुद्दा असा आहे की पांडुरंगाच्या रूपात कधीच बदल करता येत नाही. कृष्णाच्या रूपात बदल करता येतो. लोणी खाणारा कृष्ण, लोणी चोरणारा कृष्ण, गवळणीच्या मागे जाणारा कृष्ण, कदंबाच्या वृक्षाखाली बासरी वाजवणारा कृष्ण. तसं पांडुरंग एके पांडुरंग. कटावर सुंदर ते ध्यान तुभे विटेवरी कर्कटावरी ठेवोनिया. तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. म्हणजे कटावर कर ठेवलेला तोच पांडुरंग. म्हणून दुसरा असा उभा आहे नुसता. असा नुसता उभा आहे. मला सांगितलं ह्याने, एकाने मला प्रश्न विचारला, म्हणजे या पांडुरंगाच्या हातात काही ध्यानशस्त्र असतं, भक्ताचं जर संकट आला तर काही शस्त्र? म्हटलं नाही, आमचा पांडुरंग सध्याचं जे ब्लॅक बेल्ट आहे ना तो नुसता हाताने करतो. त्याला शस्त्रास्त्र घ्यायची गरज नाही. नुसतं असं केलं की संपलं. तत्वता अर्थ असा आहे, पांडुरंग हा देवादिदेव आहे. देखिला देखिला माय देवाचा देव. देवादिदेव पांडुरंग असल्या कारणाने त्याच्या संकल्पातून जग निर्माण होतं. आणि संकल्प केल्यावर जग नाही होऊन जातं. म्हणून केवढी सत्ता आहे, त्याला हातात निराळं काही घेण्याचं कारण नाही आहे. म्हणून पांडुरंग नुसता देव नव्हे. आमच्या हिंदू धर्मामध्ये आम्ही मानतो की 33 कोटी देव आहेत. पण पांडुरंगाचं वर्णन करताना म्हणाले कोण आहे? देखिला देखिला माय देवाचा देव. म्हणून असा जो देवाचा देव तो वारकरी संप्रदायाचा पाया. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल. RCA प्रस्तुत पाऊले चालती पंढरीची वाट जशी माती तसं खत या कार्यक्रमाच्या प्रश्न मंजुषेमध्ये या सर्व महिला वारकरी माऊलींसहित मी तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. माऊली, मी तुम्हाला प्रश्न विचारणार. ज्या माऊलीला उत्तर येईल त्याने हात वर करायचं. असं म्हणतात का बायकांच्या तोंडात काय राहत नाही, पण ह्या वेळेपुरतं ते तोंडातच ठेवायचं, लगेच बोलायचं नाही. हात वर करायचा. माऊलीच्या मनात असेल त्याला पुढे बोलवेल. मी उत्तर विचारेन. उत्तर बरोबर आलं तर त्याला मिळणार RCA कडून एक आकर्षक बक्षीस. माझा पहिला प्रश्न आहे, संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये
सोपान काकांची माऊलींबरोबर भेट होते त्या गावाचं नाव काय? हात फक्त वर करायचा, हात वर करायचा, बोलायचं नाही काय. या माऊली या इकडे या. त्या या. माऊली तुमचं नाव काय? कुसुम किसन गाडवे. माझी वारी 6वी आहे. बरं, माझा प्रश्न होता हा. की संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये सोपान काकांची जिथे भेट होते माऊलींबरोबर त्या गावाचं नाव काय? सासवड हे गाव आहे. आणि अशा तऱ्हेने ह्यांचं उत्तर चुकलेलं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जा. या माऊली या इकडे या. तुमचं नाव काय? चंद्रभागा काशीनाथ झुरुंगे. अरे वा, नावातच चंद्रभागा आहे बघा. परत एकदा मोठ्याने सांगा. चंद्रभागा काशीनाथ झुरुंगे. हा. आणि किती वारी तुमची? 6वी. 6वी वारी आहे. माझा प्रश्न होता संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये सोपान काकांची भेट होते, ती वाकारीवर होते. त्यांनी उत्तर दिलंय वाखरी आणि हे उत्तर बरोबर आहे. आणि माऊलीला मिळतंय RCF कडून एक आकर्षक बक्षीस. माझा दुसरा प्रश्न आहे संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा कोणत्या घाटातून जातो? हात वर करायचा फक्त. संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा कोणत्या घाटातून जातो? या असं पुढे केलं नाही तर ढकलतील. या इकडे. माऊली नाव काय? विमल ज्ञानोबा शिंदे. हा. किती वारी? 5वी वारी. 5वी वारी आहे. माझा प्रश्न होता संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा कोणत्या घाटातून जातो? दिवे या घाटातून जातो. त्याने उत्तर दिलंय दिवे घाट आणि हे उत्तर बरोबर आहे. आणि माऊलीला मिळतंय RCF कडून आकर्षक बक्षीस. RCF प्रस्तुत पाऊले चालती पंढरीची वाट या प्रश्न मंजुषेतील आजचा प्रश्न आहे माऊलींच्या धाकट्या बंधुराजांचं नाव काय? A. सोपानदेव, B. निवृत्तीनाथ, C. सोमनाथ, D. नागनाथ. या कार्यक्रमातील प्रश्न मंजुषामध्ये सहभागी होण्यासाठी आज विचारलेल्या प्रश्नांचे अचूक उत्तर पाठवा. त्यासाठी टाईप करा वारी स्पेस तुमचे अचूक उत्तर A, B, C किंवा D आणि पाठवा 9920 9920 या क्रमांकावर. दररोज विचारलेल्या प्रश्नांचे अचूक उत्तर पाठवणाऱ्या निवडक भाग्यवान विजेत्यास मिळेल साम TV कडून सार्थ ज्ञानेश्वरी ग्रंथ आणि तुकाराम गाथा ग्रंथ. जय हरी माऊली, जय हरी. बघितलं का माऊली? त्या आजोबांना एवढं शोधलं पण कुठं भेटलेच नाहीत. नाही म्हणजे आमचा चैतन्य गेलाय त्यांच्या मागे. माझी खात्री आहे त्या दोघांची नक्की भेट होणार. नाही, आजोबांची भेट होणार. आता त्यांना मी पण शोधायला जातो ना. म्हणजे दोघांनी शोधल्यावर लवकर भेट होईल. तुर्तास वेळ झाली इथंच थांबायची. पण तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा. RCF प्रस्तुत पाऊले चालती पंढरीची वाट, जशी माती तसं खत. भेटू उद्या याच वेळेला याच ठिकाणी. जय हरी माऊली, जय हरी. पाऊले चालती पंढरीची वाट,